श्रीमद्भगवद्गीता अध्याय 11 श्लोक क्रमांक 32 ते 42. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्ताः रतेऽपि त्वान्न भविष्यन्ति सर्वे ये वै स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. काल अस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धाः लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्ताः ऋते अपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. लोकक्षयकृत म्हणजे लोकांचा नाश करणारा, प्रवृद्धाः म्हणजे वाढलेला असा, कालः अस्मि म्हणजे महाकाल आहे, इह म्हणजे या समयी, लोकान म्हणजे या लोकांना, समाहर्तुम म्हणजे नष्ट करण्यासाठी, प्रवृत्तः म्हणजे मी प्रवृत्त झालो आहे म्हणून. ये प्रत्यनीकेषु म्हणजे जे शत्रुपक्षीय सैन्यामध्ये, अवस्थिताः म्हणजे स्थित असणारे, योधाः म्हणजे योद्धे लोक आहेत ते म्हणजे ते, सर्वे म्हणजे सर्व, त्वामृते अपि न भविष्यन्ति म्हणजे तुझ्याशिवायही राहणार नाहीत, म्हणजे तू युद्ध केलं नाहीस तरीसुद्धा त्या सर्वांचा नाश होऊन जाईल. तस्मात् ममुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैति निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. तस्मात् त्वम् उत्तिष्ठ यशः लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मया एव एते निहताः पूर्वम् एव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. तस्मात म्हणजे म्हणून, त्वम उत्तिष्ठ म्हणजे तू उठ, यशः म्हणजे यश, लभस्व म्हणजे प्राप्त करून घे, आणि शत्रून् जित्वा म्हणजे शत्रूंना जिंकून, समृद्धं म्हणजे धनधान्यांनी संपन्न असं, राज्यं भुङ्क्ष्व म्हणजे राज्यभोग, येते म्हणजे हे सर्व शूरवीर, पूर्वम एव म्हणजे अगोदरच, मया निहता म्हणजे माझ्याकडून मारले गेलेले आहेत, सव्यसाचीन म्हणजे हे सव्यसाची अर्जुना. अर्जुनाला डाव्या हातानेही बाण सोडण्याचा अभ्यास होता म्हणून त्याला सव्यसाची हे नाव मिळालं होतं. निमित्तमात्रम एव म्हणजे केवळ निमित्तमात्र, भव म्हणजे तू हो. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जिता शिरणे सपदनान्. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथा अन्यान् अपि योधवीरान् मया हतान् त्वं जहिमा व्यथिष्ठाः युध्यस्व जिता शिरणे सपत्नान्. द्रोणान् म्हणजे द्रोणाचार्य, च भीष्मं म्हणजे भीष्म पितामह, च जयद्रथं म्हणजे जयद्रथ, च कर्णं म्हणजे कर्ण, तथा अन्यान अपि म्हणजे तसेच आणखीसुद्धा बरेच असे, मया म्हणजे माझ्याकडून, हतान म्हणजे मारले गेलेले आहेत, योधवीरान म्हणजे त्या शूरवीर योद्ध्यांना, त्वं जही म्हणजे तू ठार कर, मा व्यतिष्ठाः म्हणजे भिवू नकोस म्हणजे निस्संदेहपणे, रणे म्हणजे युद्धामध्ये, सपत्नान म्हणजे वैर्यांना, जेतासी म्हणजे जिंकशील म्हणून, युद्धस्व म्हणजे युद्ध कर. एतश्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. संजय उवाच एतश्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिः वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूयाः एव आह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. केशवस्य म्हणजे केशव भगवानाचे, एतत् वचनं म्हणजे हे वचन, श्रुत्वा म्हणजे ऐकल्यावरती, किरीटी म्हणजे किरीटी अर्जुन, कृतांजली म्हणजे आत जोडून, वेपमानः म्हणजे कापत कापत, नमस्कृत्वा म्हणजे नमस्कार करून, भूया एव म्हणजे पुन्हा पुन्हा, भीतभीतः म्हणजे अत्यंत भयभीत होऊन, प्रणम्य म्हणजे प्रणाम करून, कृष्णं म्हणजे भगवान श्रीकृष्णाला, सगद्गदं म्हणजे गदगद वाणीने, आह म्हणजे म्हणाला. अर्जुन उवाच रथाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगद्ब्रौरष्य